नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 8 चांदोबास पत्र या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. आम्हाला हे समजले कोणते लिहा. आनंदाने डुलू लागणारी राने वने. पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर. उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन. चंद्रावर जाण्यासाठी वाहन. उत्तर आहे अपोलो यान. पत्र लिहिणारी आणि उत्तर आहे वंदना. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. अपोलो यानातून चंद्रावर गेलेले. उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय काय घडते. उत्तर, चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर समुद्राला भरती येते, सारी सृष्टी शोभायमान होते, राने वने आनंदाने डोलू लागतात, नद्या नाले व सरोवरे उल्हासाने खिदळू लागतात. मुलांना चांदोमामाचे आकर्षण का वाटते. उत्तर, चांदोमामा मुलांचा आवडता मामा आहे. त्याचे सुंदर रूप आणि चांदण्याचा प्रकाश मुलांना खूप आवडतो, म्हणून मुलांना चांदोमामा आवडतो. चांदोमामाला आनंद का झाला असेल. उत्तर, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे दोघे अपोलो यानात बसून चांदोमामाला भेटायला गेले. त्यावेळी पृथ्वीची मुले भेटली, म्हणून चांदोमामाला आनंद झाला असेल. प्रश्न चौथा, योग्य उत्तरापुढे बरोबर अशी खूण करा. 1. नद्या नाले सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागतात. चंद्राचे रूप मोहक असते तेव्हा, सारी सृष्टी शोभायमान होते तेव्हा, राने वने आनंदाने डोलू लागतात तेव्हा, पौर्णिमेचे चांदण पृथ्वीवर पडते तेव्हा. आणि उत्तर आहे की पौर्णिमेचे चांदण पृथ्वीवर पडते तेव्हा. 2. चांदोमामाला केव्हा आनंद झाला असेल. अपोलो यान चंद्रावर गेल्यावर. अंतराळवीर चंद्रावरून बोललेले ऐकल्यावर. नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर. आणि अंतराळवीरांना आनंद झाल्यावर. उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर. लिहिते होऊया. चांदोमामा तुमच्याशी बोलू लागला अशी कल्पना करा. तुम्ही चांदोमामाला कोणते प्रश्न विचाराल. उत्तर, 1. चांदोमामा, तू दिवसा कुठे असतोस. 2. चंद्रावर हवा आणि पाणी आहे का. 3. चंद्रावर कोण राहतात. 4. चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते. आणि 5. तुझ्याकडे पुन्हा कधी माणसे येणार आहेत. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1. पुढे दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. शोभायमान होणे. अर्थ, सुंदर व आकर्षक दिसणे. वाक्य, दिवाळीत दिव्यामुळे गाव शोभायमान झाले. खिळून लागणे. अर्थ, एकटक पाहत राहणे. वाक्य, सुंदर चित्र पाहून माझी नजर त्यावर खिळून राहिली. मोहात पडणे. अर्थ, आकर्षित होणे. वाक्य, फुलांचा सुगंध पाहून नव्हे तर अनुभवून सर्वजण मोहात पडले. प्रयत्नांची शिकस्त करणे. अर्थ, खूप मेहनत करणे. वाक्य, स्पर्धा जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या संदेशवहनाच्या साधनांची मराठी भाषेतील नावे लिहा. मोबाईल. उत्तर आहे भ्रमणध्वनी. इंटरनेट. आणि उत्तर आहे आंतरजाल.